प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण टीआरएस सायकलला रिप्रेझेंट केलं होतं एच आणि टीएस डायग्राममध्ये. त्यानंतर मग आपण एन्थाल्पी, एन्ट्रॉपी, स्पेसिफिक व्हॉल्यूम व्हेरियस कंडिशनसाठी कसं काढायचं पाहिलं. तसं लिक्विड जर असेल तर एन्थाल्पी कसं काढतो आपण, एच एफ. वेट जर असेल तर एन्थाल्पी कसं काढतो आपण, एच एफ प्लस एक्स एच एफ जी. पेपर असेल तर ड्राय अँड सॅच्युरेटेड काय म्हणतो आपण त्याला, एच जी. सुपरहिटेड असेल तर कसं काढतो आपण, एच जी प्लस टीपी डेल्टा टी टी सूप मायनस टी सॅट. अँड सब कुलिंग असेल तर एच एफ मायनस टीपी टी सॅट मायनस टी सब कुलिंग. आणि इथे लिक्विडसाठी वापरायचं आणि इकडे पेपरसाठी वापरायचं. हे झालं एन्थाल्पीज ॲट व्हेरियस पॉइंट्स कंडिशन्स: लिक्विड, वेट, पेपर, सुपरहिटेड अँड सबकूल. त्यानंतर आपण सुपरहिटिंग म्हणजे काय, सबकुलिंग म्हणजे काय हे पण पाहिलं. सुपरहिटिंग म्हणजे काय होते, हिटिंग द पेपर above its saturation temperature is called as a superheating. Subcooling, cooling the liquid refrigerant below its liquid saturation temperature is called as a subcooling. Okay. What is the effect of superheating and subcooling? Superheating मुळे काय होते, कंप्रेसरची लाईफ वाढते, आरई वाढते. सबकुलिंग मुळे काय होते, आरई वाढते, सीओपी. हे क्लिअर आहे. ते झालं एन्थाल्पीज ऍट व्हेरियस पॉइंट. तसंच काय काढलं होतं आपण, एंट्रॉपी. एंट्रॉपी ऑफ लिक्विड एस एफ, एंट्रॉपी ऑफ वेट एस एफ प्लस एक्स एस एफ जी, एंट्रॉपी ऑफ वेपर और ड्राय अँड सॅच्युरेटेड एस जी. तसं इथे एच जी घेतलं, तिकडे एस जी. आणि एक रिलेशन तयार केलं होतं आपण काल, एच एफ प्लस एच एफ जी इज एच जी. सिमिलरली एस एफ प्लस एस एफ जी equal to Sg. After that, superheated Sg plus Cp of vapor Gallium T sub by T sat. Liquid SF minus Cp of liquid Gallium T sat by T sub. तर किती कंडिशन आहे बेटा टोटल, 5 कंडिशन आहे. या 5 कंडिशन तुम्हाला मी काल डायग्राम वरून सांगितलं होतं का, कसं लिक्विड साठी घेतलं, व्हीट साठी कसं घेतलं, ड्राय साठी कसं घेतलं, सुपरहिटेड साठी फॉर्म्युला कसा बनला एस जी प्लस, सबकुलिंग साठी एच एफ मायनस का बरं बनला, याचं पूर्ण डिस्क्रिप्शन लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे. होप सर्व फॉर्म्युले क्लिअर झाले आहे तुमचे, येस ऑर नो. त्यानंतर सीओपी, कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट अपॉन कंप्रेसर वर्क. रेफ्रिजरेटिंग इफेक्ट काय असते बेटा, एच वन मायनस कंप्रेसर वर्क एच टू मायनस power mass of refrigerant into RE, सॉरी कंप्रेसर वर्क. पॉवर काय असते, वर्कला आपण मासनी मल्टिप्लाय करतो. वर्क रिक्वायर्ड टू ड्राइव्ह द कंप्रेसर इज नथिंग बट द पॉवर रिक्वायर्ड टू ड्राइव्ह द कंप्रेसर. अँड कॅपॅसिटी mass of refrigerant into, these are the formulas have to use find COP of the cycle. And these are the formulas to calculate enthalpies at various points. Let us start example number 1. Example number 1. A CO2 refrigerating plant fitted with an expansion valve works between the pressure limit of 54.81 bar and 20.93 bar. Means which one is condenser pressure and which one is evaporator pressure? कंडेन्सर प्रेशर जास्त असते का इव्हॉपरेटर प्रेशर जास्त असते बेटा, कोण सांगेल. ऑब्वियसली बेटा कंडेन्सर प्रेशर जास्त राहील, कारण 1 to 2 काय होते, कंप्रेशन. कंप्रेशन झाल्यानंतर काय होते, कंसेशन. कंप्रेशन झाल्यानंतर काय आहे बेटा, कंडेन्सेशन आहे. कंडेन्सरचं टेम्परेचर, प्रेशर टेम्परेचर दोन्ही जास्त ॲज कम्पेअर टू ऑपरेटर.
तर हे झालं आपलं कोणतं प्रेशर, कंडेन्सर प्रेशर, आणि हे झालं कोणतं आपलं इव्हॅपोरेटर प्रेशर. सो ऑलवेज रिमेंबर इव्हॅपोरेटर प्रेशर इज लेसर दॅन दी कंडेन्सर प्रेशर. प्रेशर लिमिट दिलेली आहे तुम्हाला की प्रेशर जे आहे 54.81 बार. कंडेन्सर प्रेशर किती आहे बेटा? 54.81 बार. हे कंडेन्सर प्रेशर झालं हायेस्ट प्रेशर. अँड लोवेस्ट प्रेशर बेटा 20.93. Lowest pressure is 20.93 bar. After expansion, pressure reduces. Okay. 1 to 2, 1 to 2 compression, 2 to 3, 2 to 3 is the condensation, 3 to 4 expansion, 4 to 1 evaporation. The condenser मध्ये 2 to 3 and then 4 to 1. So at point 1 pressure is low, at point 2 pressure is high because of compression process. Okay. Check. Pressure limit is given to you 54.81 bar and 20.93 bar. The vapor is compressed isentropically. Vapor is compressed isentropically means S1 is equal to 1 to 2 is isentropic compression process. So isentropic compression process means S1 is equal to, and expansion process is a throttling process. Throttling process enthalpy is H1 is equal to entropy constant, enthalpy constant. And condensation and evaporation is done at pressure constant. Entropy constant, pressure constant, enthalpy constant, pressure constant. समोर बेटा. The vapor is compressed isentropically and leaves the compressor cylinder at 32 degree. Leaves the compressor. कंप्रेसर को छोड़ दिया कितने डिग्री पे? तब कंप्रेशन के बाद कितना डिग्री सेल्सियस है? 32 डिग्री. आता तुम्ही म्हणाल सर इथे तर काय पाहिजे? काय पाहिजे? वेपर. मग 32 डिग्रीवर वेपर कसं काय? तर बेटा हे रेफ्रिजरंट काही असे आहे 10 डिग्रीवरही काय होऊ शकते? इट गेट कन्वर्टेड इनटू वॉटर आहे 100 डिग्री सेल्सियसवर. वॉटर गेट कन्वर्टेड इनटू वेपर ॲट 100 डिग्री सेल्सियस, कारण वॉटरचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. काही रेफ्रिजरंट असे आहे, हे रेफ्रिजरंटची गुड प्रॉपर्टी आहे का लवकर कशात कन्वर्ट होऊन जाणे, हीट ॲब्झॉर्ब करून वेपरमध्ये कन्वर्ट होणे, लवकर लिक्विडमध्ये कन्वर्ट होणे, लवकर वेपरमध्ये कन्वर्ट होणे. याला काय म्हणतो मग आपण? गुड रेफ्रिजरंट प्रॉपर्टीज. ओके, ते समोर पाहू आपण. व्हॉट आर द गुड प्रॉपर्टीज ऑफ रेफ्रिजरंट, टाइप्स ऑफ रेफ्रिजरंट, प्रायमरी रेफ्रिजरंट, सेकंडरी रेफ्रिजरंट. तो काय म्हटलंय बेटा? कंप्रेसरला सोडलं आहे. किती डिग्रीवर सोडलाय कंप्रेसरला? मग ते T1 होईल का T2 होईल बेटा सांगा? T1 or T2? T2. Why T2? Because 1 to 2 is compression. कंप्रेशन झाल्यानंतर कोणता पॉइंट घ्यायचा? यूज द कंप्रेसर ॲट 32 डिग्री सेल्सियस. Full stop. The condensation takes place at 18 degrees Celsius in the condenser. आता कंडेन्सेशन जे होत आहे किती डिग्री सेल्सिअसवर होत आहे? 18 डिग्री सेल्सिअसवर. आणि आपण पहिलेच बोललो होतो वर्किंग मध्ये लिहिताना, द टेम्परेचर ऑफ रेफ्रिजरंट लिव्हिंग द कंडेन्सर should be greater than the temperature of the medium which is used in the condenser. आठवते दिलाय का असं? 32 डिग्री सेल्सिअस वर काय होत आहे? कंप्रेसर मधून रेफ्रिजरंट निघतो आहे बाहेर, आणि कंडेन्सेशन कितीवर होत आहे? 18 वर. तर कंडेन्सेशन टेम्परेचर किती झालं? कंडेन्सेशन टेम्परेचर किती झालं? 18. कंडेन्सर टेम्परेचर किती झालं? TC 18 डिग्री कंडेन्सर टेम्परेचर. कारण की ही डायग्राम कोणती आहे बेटा?
इकडे टेम्परेचर मार्क करणार आपण. ही डायग्राम कोणती आहे? प्रेशर एन्थॅल्पी. इकडे प्रेशर मार्क करणार आपण. ठीक आहे. हा समोर. अँड देर इज नो अंडर कुलिंग. अंडर कुलिंग नाही म्हणजे 3 पॉइंट कुठे येईल? अंडर कुलिंग नाही म्हणजे वेपर गेट कन्वर्टेड इनटू लिक्विड ओनली. अंडर कुलिंग आहे का? नाही. कालच पाहिलं पण अंडर कुलिंग म्हणजे काय होते? लिक्विडला कूल करणे. तर मग आता 3 पॉइंट कोणत्या रिजन मध्ये जाईल बेटा? 3 पॉइंट कोणत्या रिजन मध्ये जाईल? सांगा मला. सर्वात महत्वाचं आहे पॉइंट डायग्राम मध्ये प्लॉट करणं. मग नंतर पुट द व्हॅल्यू गेट द आन्सरच आहे. सर्वात महत्वाचं आहे डायग्राम मध्ये पॉइंट मार्क करणं. तर 3 पॉइंटची पोझिशन माहित झाली आहे. 3 पॉइंट कुठे येईल? व्हेरी गुड. लिक्विड सॅच्युरेटेड. कारण देर इज नो कुलिंग. आता 3 पॉइंट जे आहे ते आपला कुठे येणार आहे बेटा? येणार आहे लिक्विड सॅच्युरेटेड लाईन. पॉइंटची कंडिशन माहित झाली आहे. पण 1 2 ची माहित नाही. 3 to 4 माहित आहे आपल्याला. 3 to 4 काय असते? एक्सपान्शन. एक्सपान्शन एन्थाल्पी म्हणजे 3 पॉइंटची पोझिशन माहित झाली तर आपल्याला 4 पॉइंटची पण पोझिशन माहिती होईल का? 3 to 4 इज ए एक्सपान्शन प्रोसेस, थ्रोटलिंग प्रोसेस, एन्थाल्पी इज कॉन्स्टंट. इकडेही 4 पॉइंटची पोझिशन माहित होऊन जाईल. सांगा 4 पॉइंट कोणत्या स्टेट मध्ये जाईल? सांगा बरं, कोण सांगेल? 4 पॉइंट कोणत्या रिजन मध्ये आहे? वेट. या लाईनवर काय असते? लिक्विड. या लाईनवर काय असते? ड्राय. मध्ये काय असते? वेट. या लाईनच्या तिकडे सुपरहिटेड. या लाईनच्या इकडे सबकूल. काल जे लोक होते त्यांना समजत आहे मी काय बोलत आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं का काल महत्वाचं लेक्चर आहे ते कालचं. आता 3 4 ची कंडिशन माहित झाली बेटा. आता 1 पॉइंट वेट मध्ये आहे का ड्राय मध्ये आहे का सुपर हिटेड मध्ये आहे अजून माहिती. समोर वाचा. डिटरमाइन द थेरॉटिकल सीओपी. काय काढायचं आहे? कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ द प्लांट. या प्लांटचं आपल्याला सीओपी काढायचं आहे. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स काढायचा आहे. प्रॉपर्टीज दिलेल्या आहे. CO2 कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. रेफ्रिजरंट म्हणून वापरत आहे. आता कशाला काय म्हणायचं टेबलमध्ये ते समजून घे. हे प्रेशर दिलंय. हे कंडेन्सर प्रेशर आहे. हे ऑपरेटर प्रेशर. ठीक आहे. नेहमी कंडेन्सर प्रेशर आणि हे कंडेन्सर टेम्परेचर आणि हे ऑपरेटर टेम्परेचर किती आहे? -18. तर समजून घ्या बेटा ऑपरेटर टेम्परेचर किती आहे? -18 वर सुद्धा हे काय होत नाही? फ्रीज होत नाही. असे रेफ्रिजरंट आहेत. हे जर वॉटर असतं तर सर्क्युलेट झालं असतं का रेफ्रिजरंट? नाही. म्हणून वॉटरचे लिमिटेशन आहे. वॉटर फ्रीली अवेलेबल आहे. वॉटर फ्रीली अवेलेबल आहे. नॉन टॉक्सिक आहे. पण वॉटर ॲज ए रेफ्रिजरंट काऊन नाही वापरू शकत आपण? कारण की वॉटर 0 डिग्री वर काय होऊन जाते? फ्रीज होऊन जाते. त्यामुळे वॉटर ॲज ए रेफ्रिजरंट आपण वापरत नाही. तर टेम्परेचर जे आहे ऑपरेटरचं किती आहे? -18 आणि कंडेन्सरचं किती? +18. समोर एन्थाल्पी ऑफ लिक्विड. लिक्विडला काय म्हणतो आपण? एफ. एन्थाल्पी एच म्हणजे काय दिलंय? एच एफ. एन्थाल्पी ऑफ वेपर. वेपरला काय म्हटलं बेटा काल आपण? एच टी. वेपरला जी. एन्थाल्पी एच. एंट्रॉपीला काय म्हणतो आपण? यस. लिक्विडला काय म्हणतो बेटा? एंट्रॉपीला काय म्हणतो आपण? यस. वेपरला काय म्हणतो आपण? म्हणजे इथे एच एफ एच जी, एस एफ एस जी दिलाय. एच एफ जी एस एफ जी दिलेलं नाही आहे. कोणतेही 2 दिलं जाईल, तिसरं दिलं जाणार नाही. कारण तिसरी गोष्ट तुम्हाला इथून काढता येते. एच जी इज इक्वल टू एच एफ प्लस एफ जी अँड एस जी इज इक्वल टू एस एफ प्लस एस एफ. म्हणलं डेरिव्हेशन वापरावं लागतं. आता महत्वाचं आहे का पॉइंट मार्क करणं. 3 4 तर माहीत झालेलं आहे. व्हॉट अबाउट 2 1? व्हॉट अबाउट 2 1? तर 2 पॉइंट ऑब्विसली इथे माहीत पडत आहे. तर कंप्रेसर नंतर किती डिग्री सेल्सिअस आहे? 32.
कंडेन्सर टेम्परेचर किती आहे? कंडेन्सर टेम्परेचर किती आहे? 18. 18 पेक्षा 32 जास्त आहे का कमी आहे रे बेटा? म्हणजे ऑब्व्हियसली 2 पॉइंट कोणत्या रिजन मध्ये असायला पाहिजे? ते कोणत्या रिजन मध्ये असायला पाहिजे? सुपर कारण की सॅच्युरेटेड टेम्परेचर दिलं आहे. सॅच्युरेटेड टेम्परेचर किती आहे? कंडेन्सरचं किती आहे? 18. मग 18 पेक्षा जास्त आहे म्हणजे सॅच्युरेशन टेम्परेचर पेक्षा जास्त आहे. तर डेफिनेशन काय आहे सुपर हिटिंगची? हिटिंग द वेपर रिप्रेझेंट अबो इट सॅच्युरेशन टेम्परेचर कॉल्ड एज ए सुपर हिटेड स्टेट. पॉइंटची कंडिशन माहिती झाली. कोणती आहे 2 पॉइंटची कंडिशन? सुपर हिटेड. पण 1 पॉइंटची कंडिशन कोणत्याही परिस्थितीत माहिती पडत आहे का? 1 पॉइंट काय राहू शकते? केस 1 ड्राय. 1 पॉइंट काय राहू शकते? केस 2 प्युअरली ड्राय. म्हणजे काय राहू शकते? वेट राहू शकते. येस ऑर नो? और 1 पॉइंट काय राहू शकते? 1 पॉइंट काय राहू शकते? 1 पॉइंटचे किती केसेस झाल्या? समजून घ्या. मला कोणत्या तरी एक पॉइंटची कंडिशन जर अननोन असली मग काय करावं लागेल? 3 पॉइंटची कंडिशन माहित झाली, अंडर कुलिंग नाही, म्हणजे 3 पॉइंट कोणत्या रिजन मध्ये येईल? लिक्विड. 3 माहित झालं तर ऑटोमॅटिकली कोण माहिती होते? 4. 4 जाते वेट मध्ये. 2 पॉइंटची कंडिशन कशी माहिती झाली? कंप्रेसरचं टेम्परेचर दिलेलं आहे आफ्टर कंप्रेशन 32 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 18 पेक्षा टेम्परेचर काय आहे? 18 पेक्षा जास्त आहे म्हणजे ऑब्व्हियसली तो कोणत्या रिजन मध्ये आहे? सुपर हिटेड. पण 1 पॉइंटची कंडिशन अजूनही माहिती झालेली नाही आहे. कारण की 1 पॉइंटला किती चान्सेस आहे पाहून घ्या. 1 पॉइंट काय होऊ शकते? ड्राय. 1 पॉइंट काय होऊ शकते? वेट. 2 पॉइंट सुपर हिटेड मध्ये आहे. 1 पॉइंटचं माहित नाही. आणि 1 पॉइंट काय होऊ शकते? सुपर हिटेड. तर 1 पॉइंटच्या 3 पोझिशन जे आहे सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. 1, 1 डॅश, 1 डबल डॅश. 1 पॉइंट नेमकं आहे कुठे हे शोधण्यासाठी एक बेसिक जे आहे आपण यूज करणार आहे प्रोसेस 1 to 2. प्रोसेस 1 to 2 कोणती आहे? इज आयसनट्रॉपिक प्रोसेस. इज आयसनट्रॉपिक प्रोसेस. आयसनट्रॉपिक प्रोसेस असल्यामुळे आपल्याकडे रिलेशन येईल S1 इज इक्वल टू S1 इज इक्वल टू S2. म्हणजे 1 पॉइंट शोधण्यासाठी किंवा 2 पॉइंट शोधण्यासाठी कुठे आहे हे खूप महत्वाचं आहे. प्रोसेस 1 to 2 आयसेंट्रॉपिक कंप्रेशन प्रोसेस S1 इक्वल टू S2. आता 1 पॉइंट कोणत्या रिजन मध्ये एक्स सांगेल आपल्याला. एक्स जर 0 आलं काय होईल? लिक्विड. 1 पॉइंट लिक्विड मध्ये येणं शक्य नाहीच आहे. जर 1 पॉइंट जर आपलं 0 आणि 1 च्या मध्ये आलं तर आपण काय म्हणू मग? कोणती कंडिशन आहे? वेट. ती कंडिशन आहे म्हणू आपण वेट. जर आपली एक्स ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आली तर आपण काय म्हणू? सुपर हिटेड. काय म्हणू? पहिले आपण एक्स इक्वल टू 1 घेऊ. एक्स इक्वल टू 1 असेल तर काय म्हणू? ते आहे तो ड्राय. आणि एक्स ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 1 असेल तर काय म्हणू आपण? काय म्हणू? एक्स डिसाइड करेल 1 पॉइंट कोणत्या रिजन मध्ये आहे. कोण डिसाइड करेल? एक्स. मग एक्स कोणत्या कंडिशन मध्ये येते बेटा पहा बरं. एक्स कोणत्या कंडिशन मध्ये येते? एक्स येते वेट कंडिशन. एक्स कुठे येते? म्हणून तुम्हाला 1 पॉइंट कुठे अज्युम करायचं? वेट कंडिशन मध्ये अज्युम करायचं आहे. मग एक्स ची व्हॅल्यू काढल्यानंतर जर एक्स ची व्हॅल्यू या दोघांच्या मध्ये असेल तर वेटच इक्वल टू 1 असेल तर, आणि ग्रेटर दॅन 1 असेल तर सुपर हिट आहे. तर माझं पहिलं ट्रायल आहे. मी अज्युम करतो की 1 पॉइंट कोणत्या रिजन मध्ये आहे? वेट रिजन मध्ये आहे. मग वेट रिजन मध्ये जर 1 पॉइंट घेतलं तर त्याची एंट्रॉपी कसं काढतात बेटा? SF प्लस एक्स SF बरोबर आहे का? SF प्लस एक्स SF एक्स कोणतं? 1 पॉइंटचं. हे समजलं का सर्वांना? SF प्लस एक्स SF का बरं घेतलं? कारण 1 पॉइंट कोणत्या रिजन मध्ये अज्युम केलं? वेट. मग वेट साठी काय असते बेटा फॉर्म्युला? वेट साठी एंट्रॉपीचा फॉर्म्युला काय? सॉरी, वेट साठी एंट्रॉपीचा फॉर्म्युला काय बेटा पहा? SF प्लस एक्स SF.
कोणासाठी? वेटसाठी. मग 1 पॉइंट माहित नाहीये, तर 1 पॉइंट कुठे अज्युम करून घेतला मी बेटा? वेटमध्ये अज्युम केलं हं. अजून ठरलं नाहीये. इज इक्वल टू 2 पॉइंटची पोझिशन माहिती आहे आपल्याला. 2 पॉइंट कोणत्या रिजनमध्ये आहे? सुपरहिटेड. सांगा बरं सुपरहिटेड साठी एन्थाल्पी कसं काढतात? सुपरहिटेड साठी एंट्रॉपी कसं काढतात? Hg प्लस Cp ऑफ वेपर Ln T सूप बाय S2. S2 कसं काढणार बेटा सांगा? हम्म. Hg प्लस P ऑफ वेपर T सूप मायनस T स्टॅट. सुपरहिटेड टेम्परेचर कोणता आहे पॉइंट साठी? T2. आणि सॅच्युरेटेड टेम्परेचर कोणता आहे? 2 टी सूप मायनस टी सेट. सुपरहिटेड टेम्परेचर मायनस सॅच्युरेटेड टेम्परेचर. तर सुपरहिटेड टेम्परेचर किती आहे? T2. सॅच्युरेटेड किती आहे? T2 डॅश. या लाईनवर जे टेम्परेचर आहे त्याला कोणते टेम्परेचर म्हणतात? सॅच्युरेटेड. हे लिक्विड सॅच्युरेटेड आणि ते वेपर सॅच्युरेटेड. हा सॉरी गॅलियन राहिलो. रेशो घ्यावा लागेल. मी एन्थाल्पीचं लिहिलं, आपल्याला कशाचं पाहिजे? एंट्रॉपीचं पाहिजे. करेक्ट. गॅलियन हा टी सूप बाय टी सॅट. टी सूप बाय सॉरी हा ते एन्थाल्पीचं होतं. एंट्रॉपीचं काय? टीपी एल एन T2 बाय T2 डॅश. टी सूप बाय टी सॅट. हे पाहू बेटा. एल एन टी सूप बाय टी बाय मिस्टेक एन्थाल्पीचा लिहिला होता, एंट्रॉपीचा वेगळा आहे. तर आता हे सर्व जे 1 पॉइंट आहे, 1 पॉइंट कोणत्या टेम्परेचरवर पाहायचं बेटा सर्व? ऍट द रेट -18 डिग्री सेल्सिअस. आणि 2 पॉइंट कोणत्या टेम्परेचरवर पाहायचं बेटा? ऍट द रेट 18 डिग्री. तर 2 आणि 3 पॉइंट साठी सर्व प्रॉपर्टी पाहिजे किती डिग्रीवर? आणि 1 आणि 4 पॉइंट साठी प्रॉपर्टी पाहिजे सर्व -18 डिग्रीवर. ठीक आहे. तर एस एफ सांगा मला -18 वर किती आहे? एस एफ सांगा. एस एफ सांगा -18 वर किती आहे? -18 वर एस एफ किती? 0.1733. रे बेटा 0.1733 एक्सस तर आपल्याला काढायचा आहे. एस एफ जी दिला आहे का? एस एफ जी दिला आहे का? नाही. मग एस एफ जी कसं काढणार? एस एफ जी कसं काढणार? एस जी प्लस एस एफ इकडे पाठवा. तर एस एफ जी कसं काढणार? एस जी मायनस एस एफ. सांगा मग एस जी किती आहे -18 वर? टेबल सांगा रे बेटा. एस एफ जी काय होते? एस जी मायनस एस एफ. कितीवर? -18 वर. तर -18 वर एस जी किती आहे बेटा? 1.6. एस जी मायनस एस एफ किती आहे? आत्ताच काढले. 0.17. एस एफ जी नव्हतं, मग एस एफ जी ऐवजी काय यूज केलं? एस जी मायनस एस एफ. एस जी मायनस एस इज इक्वल टू. आता पहा रे बेटा, हे समजून घ्या टेबल कसं पाहायचं, ते नंतर होते. एस जी कुठेवर पाहायचं? 18 वर. 18 वर एस जी म्हणजे एंट्रॉपी ऑफ पेपर किती आहे रे बेटा? 1.0738 प्लस सीपी ऑफ पेपर. आता बाय मिस्टेक मी जेव्हा क्रॉप केलं तर याच्या खालचं जे आहे आलं नाही तुमच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. पी फॉर वेपर अँड सीपी फॉर लिक्विड असं प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. सीपी फॉर वेपर असते कोणासाठी आहे? कोणता रिफ्रिजरेटर? लक्षात घ्या सर्वांनी. सीपी ची व्हॅल्यू दिलेली असते. सीपी ची व्हॅल्यू दिलेली नसेल तर मग तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू दिली, किती पर्सेंट ड्राय आहे. एक्स ची व्हॅल्यू माहित असेल, इथे जर एक्स ची व्हॅल्यू ठेवली तर इथून कशाची व्हॅल्यू काढता येते? सीपीची. सीपी आणि एक्स दोन्ही एका इक्वेशन मधून काढता येत. सीपी ची व्हॅल्यू दिलेली आहे एक्झाम्पल मध्ये किती आहे? 0.849. किती आहे बेटा?
0.849 एलियन. एलियन मीन्स नॅचरल लॉग घ्यायचं कॅल्सीवर. T2 किती आहे रे बेटा? सांगा T2 किती आहे? T2 आहे 32 डिग्री. पण बेटा डिग्री नाही, कशात पाहिजे? केल्विन. 273. 32 प्लस कशात गेलं? केल्विन. T2 डॅश किती आहे बेटा? पहा 18 डिग्री आहे. आपल्याला डिग्री नको, काय पाहिजे? केल्विन प्लस 73. लक्षात घ्या, केल्विन मध्ये पाहिजे. आपण x1 ची व्हॅल्यू काढणार आम्हाला. x1 ची व्हॅल्यू पाहून सांगा. हो, टीपी पण किलो जूल पर केजी केल्विन मध्ये, म्हणून टेम्परेचर पण केल्विन मध्ये. ऑलरेडी केल्विन मध्येच आहे. किलो जूल पर केजी केल्विन. ऑलरेडी सीपी जे आहे ते केल्विन मध्येच आहे, म्हणून टेम्परेचर पण कशात ठेवायचे आहे? केल्विन. हे पाहिलं आपण 1 पॉईंटला -18 डिग्री सेल्सिअसवर, 2 पॉईंटला पाहिलं आपण +18 डिग्री सेल्सिअसवर. प्रॉपर्टीज जे आहे ते दिलेलेच आहे आपल्याला टेबलमध्ये. आणि हा टेबल जो आहे त्याला म्हणतात सायकोमेट्रिक चार्ट. जो आहे तुमचा प्रत्येक रेप्रेझेंटचा, तो दिला जातो तुम्हाला. ते सायकोमेट्रिक बुकमध्ये असते, चार्टमध्ये. ते आपल्याला आलो नाही आहे एक्झाममध्ये, म्हणून टेबल डायरेक्ट दिलाच असते पेपरमध्ये. हां, 0.85 म्हणजे याच्यावरून काय सांगणार? याची कंडिशन काय आहे? 1 पॉईंटची 0.85 म्हणजेच इट इज इन बिटवीन 0 अँड 1. मीन्स आवर अजम्पशन इज राईट दॅट द कंडिशन ॲट पॉईंट 1 इज वेट. आता मी डायग्राम काय करू शकतो बेटा? कम्प्लीट करू शकतो? येस ऑर नो? आता मी 1 पॉइंट जे आहे ते कुठे फिक्स करू शकतो? कोणत्या रिजन मध्ये फिक्स करू शकतो? वेट रिजन मध्ये करू शकतो. ठीक आहे. आता मी हा जो 1 पॉइंट आहे वेट रिजन मध्ये आणणार. आणि किती % ड्राय आहे पहा बेटा? किती % ड्राय आहे? 85% ड्राय आहे, म्हणजे क्लोज आहे तो वेपरच्या. येस ऑर नो? 1 पॉइंटची पोझिशन फिक्स झाली. आता झाली 1 पॉइंटची पोझिशन. 1 पॉइंटची पोझिशन फिक्स झालेली आहे. किती झालेली आहे बेटा? वेट झालेली आहे. वेट झालेली आहे फिक्स. हा आपलं 1 पॉइंट S1 इज इक्वल टू. म्हणून मी पहिले डायग्राम ड्रॉ केली नाही, कारण की 1 पॉइंट माहित होतं का? नाही. म्हणून 3 केसेस ड्रॉ करून ठेवल्या होत्या. आता 3 पैकी आपल्याला केस माहीत झालेली आहे. कोणती आहे ही? 1 पॉइंटचा आपल्याला रिजन माहीत झालेला आहे. आता कोणता आहे 1 पॉइंटचं रिजन सांगा? वेट. आता आपण वेट रिजन मध्ये 1 पॉइंटला दाखवू. 85% ड्राय आहे, म्हणजे तो वेपर लाईनच्या काय राहील? क्लोज राहील. 50% ड्राय असतं तर मग 50% मध्ये घेतलं असतं आपण. 85% म्हणजे क्लोज आहे. पॉईंट माहितीच आहे. 2 पॉईंट कोणत्या रिजन मध्ये आहे? सुपरहिटेड रिजन मध्येच आहे 2 पॉईंट. मग 2 टू 2 डॅश आणि 2 डॅश टू 3 कंडेन्सेशन आणि 3 टू 4 एक्सपान्शन. महत्वाचं होतं 1 पॉइंटच माहित नव्हता, तर 1 पॉइंटची कंडिशन माहित झाली. देअरफॉर पॉइंट 1 इज इन विच रिजन? जर x इक्वल टू 1 आलं असतं तर मी काय म्हटलं असतं? पॉइंट 1 इज इन विच रिजन? जर x ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आली असती, मी म्हटलं असतं 1 पॉइंट इज इन सुपरहिटेड रिजन. 1 पॉइंटची पोझिशन चेंज करावी लागली असती तू. पण आता इथे आपलं जे अजम्पशन होतं ते राईट निघालं. तर मग आपल्याला 1 पॉइंट दाखवून द्यायचा कुठे? वेट रिजन. समजलं बेटा? हे समजलं का? एक्स ची व्हॅल्यू काय डिफाईन करते? एक्स इज व्हॉट? ड्रायनेस. एक्सच्या व्हॅल्यूवरून आपण कंडिशन ओळखून घेतलेली आहे. 1 पॉइंट कोणत्या रिजन मध्ये आहे? वेट. 2 पॉइंट, 3 पॉइंट लिक्विड. S3 म्हणजेच आपल्याला महत्वाचं काय?
व्हेरियस पॉइंट्सवर काय काढणे? एन्थाल्पीज काढणे. सो एन्थाल्पीज ॲट व्हेरियस पॉइंट. कारण की एन्थाल्पीवर सर्व खेळ आहे. सीओपी काढा, पॉवर काढा, कॅपॅसिटी काढा, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट काढा, काही काढा. काय माहित पाहिजे? सर्व एन्थाल्पी. H1, H2, H3, H4. आता सर्वात पहिले काढून घेऊ H1. तर सांगा मला 1 पॉइंट कोणत्या रिजन मध्ये आहे बेटा? चला सांगा. अरे आताच डिसाईड झालं ना आपलं 1 पॉइंट कोणत्या रिजन मध्ये आहे? यस. 1 पॉइंट डिसिजन झालेलं आहे आपलं. कोणत्या रिजन मध्ये आहे? वेट रिजन. तर एन्थाल्पी ऑफ लिक्विडला काय म्हणतो आपण? HF. एन्थाल्पी ऑफ वेपरला Hg. एंट्रॉपी ऑफ लिक्विड SF. एंट्रॉपी ऑफ वेपर. ठीक आहे. आणि ज्यांना पूर्ण आयडिया क्लिअर होत नाही, डोंट वरी. पहिलं प्रॉब्लेम आयडिया क्लिअर व्हायलाच लागते, 2-3 प्रॉब्लेम. त्यानंतर तुम्हाला पूर्ण समजेल. जेवढं समजत आहे तेवढं समजून घ्या. पण काय नाही समजत आहे ते विचारा. नाहीतर ते तसंच राहून जाईल. हा. H1 1 पॉईंट कोणत्या रिजन मध्ये आहे? वेट. सांगा वेटची एन्थाल्पी कसं काढायचं? खालचं टेबल पहा. F प्लस एक्स एच एफ जी. एक्स कोणता? 1 पॉईंट. आणि 1 पॉईंट कोणत्या रिजन मध्ये पाहायचं आहे? कोणत्या टेम्परेचरवर पाहायचं आहे 1 पॉईंट? 1.4 पॉईंट पाहायचं आहे -18 वर. -18 वर आपल्याला HF आणि HFG पाहायचं आहे. तर HFG दिला आहे का? नाही. मग HFG कसं काढणार? तर HFG काढण्यासाठी रिलेशन यूज करणार आपण. Hg मायनस कुठून केलं बेटा हे? कालच्या एक्सप्रेशन वरून पहा. HFG काय होईल? Hg प्लस HF इकडे पाठवा. Hg मायनस HF इज Hg मायनस HF इज HFG. कुठे पाहायचं आहे? सांगा. HF -18 वर सांगा. -18 वर HF 0.2. ड्रायनेस फ्रॅक्शन 0. Hg पहा बरं -18 वर. -18 वर Hg 2 पॉईंट मायनस HF आत्ताच काढलाय आपण -18 वर 40 पॉईंट. मला भेटून जाईल एन्थाल्पी ॲट पॉईंट 1. एन्थाल्पी ॲट पॉईंट 1 इज इक्वल्स टू 281.09 तो जूल पर. Now this is enthalpy at point 1. Now enthalpy at point 2. 2 point is in which region? Superheated region. So for superheated, what is the enthalpy formula? Hg plus Cp of vapor. Huh. Delta T. Delta T. T sup minus T sat. Superheated temperature. Superheated temperature T2. Saturated temperature T2 dash. Superheated temperature 32. Saturated 18. Hg 2 पॉइंट. 2 पॉइंट कोणत्या टेम्परेचरवर पाहणार? 2 पॉइंट कोणत्या टेम्परेचरवर पाहणार? किंवा कोणत्या प्रेशरवर पाहणार? 54.81. तर चला टेम्परेचरवर जाऊ आपण. +18 वर. +18 वर Hg सांगा किती आहे? +18 वर Hg किती आहे सांगा? 302.55. Cp ऑफ वेपर आताच पाहिला आपण 0.849. 0.849. T2 आहे 32 आणि T2 डॅश आहे 18. आता बेटा इथे तुमच्याकडे 2 चान्स आहे. डिग्रीमध्ये ठेवा नाही तर केल्विनमध्ये. टेम्परेचर डिफरन्स आहे पण रेशो असेल तर केल्विनमध्येच पाहिजे. मग ज्यांना समजत नाही तुम्ही नेहमीच केल्विनमध्ये ठेवा. त्यांना समजत नाही. इथे तुम्ही डिग्रीत ठेवलं तरी चालते. एन्थाल्पी ॲट पॉइंट 2 इज इक्वल्स टू 314.43 जूल पर. 1 पेक्षा 2 पॉइंटवर एन्थाल्पी जास्त राहील. तर येस ऑर नो? कारण 1 to 2 काय? कंप्रेशन. हीट वाढत आहे. हीट वाढत आहे तर एन्थाल्पी इज टोटल हीट कंटेंट. हीट वाढली म्हणजेच काय वाढेल? एन्थाल्पी. नेक्स्ट 3 पॉइंट. H3. 3 पॉइंट कोणत्या रिजन मध्ये आहे? कोणत्या रिजन मध्ये आहे 3 पॉइंट? लिक्विड. सो हाऊ टू फाइंड एन्थाल्पी ऑफ लिक्विड?
एंथैल्पी ऑफ लिक्विड, एंथैल्पी ऑफ लिक्विड HF आणि 3 पॉइंट जो आहे कोणत्या टेम्परेचरवर -18 +18. हा सांगा HF @18 डिग्री सेल्सिअस 18 डिग्री सेल्सिअस वर HF किती आहे 137.137.48 वॉट रुपीज जूल पर केजी. H4 काढायचं काम नाही बिकॉज H3 इज इक्वल टू 4. H3 is equal to H4. Now COP. What we have to find? COP. So what is COP of a cycle? COP of a cycle is refrigerating effect, the compressor work. Refrigerating effect H1 minus H4 and compressor work H2 minus H1. H4 is nothing but the H3. What is H1? 281.09. One is 281.09 minus H4 137.48 137.48 H2 314.43 314.43 minus H1 81.09. What is coefficient of performance of the plant? 4.23. So in this way, the coefficient of performance of plant calculate RE upon H1, H2, H3. So 2 point, 3 point, 4 point ची कंडिशन माहिती होती पण 1 point ची कंडिशन माहिती होती का नाही. So I am assuming 0.1 is in which region? Wet region. Always assume unknown point in which region? Wet region. आणि जर 1 पॉइंट जर ड्राय असेल तर 2 पॉइंट ऑब्विसली काय राहील सुपरहिटेड, मग कंडिशन काढायची गरज नाही. पण 1 पॉइंट जर वेट असेल तर 2 पॉइंट ड्राय होऊ शकतो, 2 पॉइंट सुपरहिटेड होऊ शकतो, 2 पॉइंट वेटही होऊ शकतो. अगेन यूज S1 इक्वल टू मग 2 पॉइंट ही कोणत्या रिजन मध्ये अजून करायचं वेट, मग इकडे काय येईल X2. 1 पॉइंट माहित असेल तर 2 पॉइंटची कंडिशन काढावं लागेल, 2 पॉइंट माहित असेल तर मग आपलं जे अजम्पशन आहे हे राईट ठरलं. अज्युमिंग पॉइंट 1 इज द वेट रिजन, सो पॉइंट 1 इज इन वेट रिजन बिकॉज X value is in between 0 and 1. If the X value is in between 0 and 1 means point 1 is in which region? डायग्राम ड्रॉ केली म्हणजे 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. डायग्राम नाही जमली म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार